नमस्कार. आज का स्पेशलमध्ये मी अश्विनी शिंदे तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण शेतातून आणलेले फ्रेश गाजर त्याचा हलवा कसा बनवायचा ते आपण आज पाहणार आहोत. चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला पटकन आता सुरुवात करूयात. आता आपण या गाजरांचा वरचा जो पाला आहे तो सर्व काढून घेतलेला आहे बघा. तर आता आपण याला स्वच्छ असं धुवून घेऊ, कारण याला आपण जेव्हा शेतातून काढलं तेव्हा खूप सारी माती होती. मी एकदा धुवून घेतलेला आहे, तरी पण थोडी थोडी माती आहे, त्यासाठी आपल्याला अजून 2-3 पाण्याने याला स्वच्छ धुवायचं आहे. चला तर आता आपण याला धुवून घेऊयात. बघा असं स्वच्छ धुवायचे आपल्याला एक एक करून, कारण ह्याला माती राहणार नाही अजिबात. तर मी आता सगळे गाजर स्वच्छ असे धुवून घेतलेत बघा. तर आता आपण याला खिसून घ्यायचं आहे. हे आपले शेतातली गावरान गाजर आहेत, त्यामुळे ह्याचा थोडासा कलर असा पांढरा दिसतो, आणि जे आपल्या इथे मार्केटमध्ये भेटतात त्याचा कलर जास्त डार्क असतो. हे बघा. तर आता आपण याला किसून घेऊयात. अशा प्रकारे आपले सगळे गाजर किसून घ्यायचे. प्रत्येकाची वेगळी वेगळी गाजराचा हलवा बनवायची पद्धत असते, कारण काही जण गाजर किसून घेतात किंवा त्याची फोडी करून मग ते शिजवून घेतात. तर आपल्याला किसून घ्यायचं आहे बघा. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं किसायचं आहे. तर आता आपलं गाजर पूर्ण असं किसून झालेलं आहे बघा. सगळं व्यवस्थित असं किसलेलं आहे, एकदम सुटसुटीत. तर आता आपण त्याला शिजवायचं कसं आणि हलवा कसा बनवायचा ते आता आपण पाहूयात. हलवा बनवण्यासाठी मी ते पॅन ठेवलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा तूप घालणार आहे. तूप थोडंसं वितळलं की मग आपण त्यात किसलेले गाजर टाकूयात. आता आपण याच्यात गाजर टाकून घेऊयात. गाजर टाकलं की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये साखर आणि दूध घालायची नाही. आपण थोडंसं याला परतून घ्यायचं आहे बघा, आणि 5 किंवा 10 मिनिटानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. आपण 5 मिनिट याला परतून घेतलेलं आहे बघा छान असं. तर आता याच्यामध्ये आपण दूध घालूयात. तर मी दूध अगोदरच गरम करून घेतलेलं होतं. आपण जर कच्चं दूध टाकलं तर लगेच ते फाटलं जातं, त्यासाठी दूध थोडंसं गरम करून घ्यायचं आहे बघा.
शिजवायचं, अजून त्याला 2 मिनिटं आपण शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये साखर घालूयात. तर आपण याच्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊयात. हे बघा, मी 1 वाटी साखर घेतलेली आहे ते. साखर टाकून झाल्यावर आपल्याला याला अजून एकदा हलवून घ्यायचं आहे, म्हणजे साखर व्यवस्थित अशी मिक्स होते. आपल्याला असं वाटतं का हलवा जास्त पातळ झालेला आहे, पण असं काही नाही. जसं हलवा आपला शिजत जातो तसा तो घट्ट होत जातो. त्यासाठी मधून त्याला सारखं असं मिक्स करत राहायचं आहे. बघा, तर आता आपण याच्यामध्ये वेलची पूड घालूयात. आणि मी वेलची सोलली होती, त्याची सालं पण तसेच ठेवले. बघा, ते टाकले की मग याला जास्त स्वाद असा येतो, त्यासाठी टाकायचे आहेत थोडेसे. त्यानंतर अजून एक याला हलवून घ्यायचं आहे. मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, पण आपण जेव्हा हलवून शिजून तयार होतो तेव्हा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तर याला आपण 5 मिनिटं अजून थोडंसं झाकून ठेवूया, म्हणजे लवकर शिजला जातो. आता आपला गाजर हलवा शिजून तयार झालेला आहे. बघा, एकदम छान असा झालेला आहे. तर मी आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकूया. तर आता मी याच्यावर थोडेसे काजू, त्याला आपण छोटे छोटे काप करून घेतले होते, ते टाकूया. आणि त्यानंतर थोडेसे बदाम. अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. दिसायला अप्रतिम असा दिसतोय बघा, आणि खायला पण चविष्ट असं झालेला आहे. तुम्ही भी घरी ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि माझी रेसिपी कशी झाली आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर माझ्या चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आज काय स्पेशलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.